मित्रांनो, भारत सरकारने क्रिप्टोसाठी नवीन नियम लागू केले आहेत. जर तुम्ही क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा अपडेट तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या क्रिप्टो ट्रेडर मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, भारत सरकारने क्रिप्टो इन्व्हेस्टरच्या सेफ्टीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स डिपार्टमेंटने क्रिप्टो रिपोर्टिंग संदर्भात नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. आता भारतातील क्रिप्टो एक्सचेंजेसला प्रत्येक युजरचे टॅक्स रेसिडेन्सी आणि टॅक्स आयडेंटिफिकेशन डिटेल्स म्हणजे पॅन किंवा इतर टॅक्स आयडी गोळा करणं कंपल्सरी असणार आहे. याशिवाय क्रिप्टो एक्सचेंजेसला दरवर्षी एलिजिबल क्रिप्टो ट्रान्झॅक्शनचा रिपोर्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सादर करावा लागणार असून 2026 मधील ट्रान्झॅक्शनचा पहिला रिपोर्ट 2027 मध्ये दाखल केला जाईल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कोणताही नवीन क्रिप्टो टॅक्स नाहीये. त्यामुळे घाबरून क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं थांबवू नका. हा फक्त रिपोर्टिंग आणि कंप्लायन्स फ्रेमवर्क आहे जो ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंटच्या क्रिप्टो ॲसेट रिपोर्टिंग फ्रेमवर्क म्हणजे स्कार्फ नुसार लागू केला जात आहे. याचा उद्देश म्हणजे क्रिप्टो ट्रान्झॅक्शन मध्ये अधिक ट्रान्सपरन्सी आणणे आणि टॅक्स रिपोर्टिंग अधिक मजबूत करणे असा आहे. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करत असाल तर तुमची केवायसी माहिती अचूक ठेवा आणि आयटीआर मध्ये तुमचे क्रिप्टो ट्रान्झॅक्शन योग्य प्रकारे डिक्लेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या क्रिप्टो अपडेटसाठी क्रिप्टो क्रांतीला फॉलो करायला विसरू नका.